नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओजमध्ये आपण इयत्ता 10वी इतिहास घटक क्रमांक 4 भारतीय कलांचा इतिहास याला सुरुवात केली होती। त्यामध्ये 4.1 कला म्हणजे काय आणि दृक्कला आणि ललित कला, लोककला आणि अभिजात कला, कलाशैली आणि 4.2 भारतातील दृक्कला परंपरा यामध्ये चित्रकला, लोकचित्रकला शैली, अभिजात चित्रकला, हस्तलिखितांमधील लघुचित्रे, युरोपीय चित्रशैली आणि शिल्पकला यांची माहिती आपण अभ्यासली होती। आता या व्हिडिओजमध्ये आपण या पुढील मुद्द्यांची माहिती अभ्यासणार आहोत। त्यातला आजचा पहिला मुद्दा आहे लोकशिल्पकला शैली। बघा, चित्रकलेप्रमाणे शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळा इतकीच प्राचीन आहे। कारण भारताचा इतिहास हा हडप्पा संस्कृतीपासून 5000 वर्षे जुना झालेला आहे आणि हडप्पा संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे आपल्याला दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते। आणि म्हणजेच दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात म्हणजेच शिल्पकलेची सुरुवात असं म्हणायलाही हरकत नाही। कारण भारतामध्ये विविध धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा अगदी हडप्पा संस्कृतीच्या काळापासून अस्तित्वात असलेले आपल्याला दिसून येते। आणि संपूर्ण भारतामध्ये बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक घटक राज्यांमध्ये ही संस्कृती अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते। त्याला महाराष्ट्र हे सुद्धा घटक राज्य अपवाद नाही। उदाहरण म्हणून महाराष्ट्रामध्ये गणेश मूर्ती, गौरींचे मुखवटे, बैलपोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्याचे खांब, विरगळ, आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची आपल्याला साक्ष देतात। बघा, लोकशिल्पकला यामध्ये प्रामुख्याने तत्कालीन काळातील जी संस्कृती आहे याची माहिती आपल्याला मिळते। यातूनच आपल्याला तत्कालीन काळातील संस्कृतीची माहिती तर मिळतेच, परंतु तत्कालीन काळातील त्यांचं लोकजीवन कशा प्रकारचं होतं याविषयी सुद्धा माहिती मिळते। यामध्ये लाकडी मुखवट्यांचे खांब हे घरामध्ये पूर्वजांच्या स्मरण राहावं यासाठी कोरीव काम केले जात असायचा। त्यामध्ये विरगळ याचा पण समावेश होतो। विरगळ म्हणजे काय, तर वीर पुरुषांच्या स्मरणार्थ लाकडी स्तंभांची निर्मिती तयार केली जात असायची, यालाच विरगळ असं म्हणतात। आणि आदिवासी घरांमधील साठवणुकीच्या ज्या मातीच्या कोठ्या आहेत, उदाहरणार्थ गहू, ज्वारी, बाजरी, डाळ, दाणा, घरामध्ये धान्यांचा साठा करून ठेवण्यासाठी लाकडापासून ज्या वस्तू बनवल्या जात असायचा त्याला साठवणीच्या कोठ्या असंही म्हणतात। त्यानंतर आपण बघू अभिजात शिल्पकला शैली। बघा, भारतीय शिल्पकलेची अनेक उदाहरणे यामध्ये सांगता येतात। कारण हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कांस्य पुतळे 5000 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय परंपरेची ही साक्ष देतात। आपण मग बघितलेलं आहे की हडप्पा संस्कृतीमध्ये इसवी सन 1921 मध्ये शोध लागल्यानंतर भारताला प्रदीर्घ इतिहास मिळालेला आहे आणि या प्रदीर्घ इतिहासाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ दर्जाची आहे याची आपल्याला प्रचिती मिळालेली आहे। यामध्ये खरी सुरुवात सम्राट अशोकाच्या काळापासून झाली असं म्हणता येते।
अभिजात शिल्पकला शैलीची सुरुवात खरी कुठून झालेली आहे तर सम्राट अशोकाच्या काळापासून झालेली आपल्याला दिसून येते. कारण सम्राट अशोक यांनी दगडी स्तंभापासून भारतामध्ये कोरीव दगडी शिल्पकला निर्माण केली असं मानलं जाते. आणि उदाहरण म्हणून आपल्याला मध्य प्रदेशातील सांचीचा स्तूप याचं सांगता येतं. बघा इथं मध्य प्रदेशातील सांचीच्या स्तूपाचं चित्र दिलेलं आहे. बघा रायसेन, मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यामध्ये सांची या ठिकाणी हा सम्राट अशोक यांनी हा बांधलेला आहे. भोपाळपासून 45 किलोमीटर अंतरावर सांची हे एक ठिकाण आहे. आणि या ठिकाणी गौतम बुद्धांच्या अस्थींचे जतन केलेलं आहे. असं म्हटलं जातं की सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी प्रचार यंत्रणा राबवलेली आहे. एवढंच नाही तर श्रीलंकेमध्ये आणि नेपाळमध्ये आपला मुलगा आणि मुलगी यांना प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठवलेलं आहे. बौद्ध धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे की पवित्र ठिकाणी सम्राट अशोक यांनी जवळपास 84,000 अतिशय सुंदर अशा स्तूपांची निर्मिती केलेली आहे. आणि त्यातील हा एक स्तूप म्हणजे सांचीचा स्तूप आहे. बघा याच्यामध्ये जे काही कलाकृती आहे किंवा शिल्पांची सजावट आहे ती मात्र नंतरच्या काळात कोरली गेली असावी असंही मानलं जातं. याचं दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येतं भारहूतचा स्तूप. बघा भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला याची साक्ष आपल्याला भारहूत येथील स्तूपांवरील शिल्पांद्वारे मिळते. बघा भारहूत हा मध्य प्रदेशातील सतना या जिल्ह्यामध्ये आहे. आणि बौद्ध धर्माचा प्रसार सम्राट अशोक यांनी भारताच्या बाहेर करायला सुरुवात केली होती तेव्हा प्रचंड त्यांना यश मिळालेलं आपल्याला दिसून येतं. आणि भारतामध्ये ज्याप्रमाणे सम्राट अशोक यांनी स्तूप बांधायला सुरुवात केली होती तेव्हा भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झालाच, परंतु भारताच्या बाहेरसुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार झाल्यानंतर इतर देशांमध्ये सुद्धा स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. याचं उदाहरण म्हणून आपल्याला इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील स्तूप हा सांगता येतो. बघा इथं चित्र दाखवलेलं आहे. इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील स्तूप याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जगातील सर्वात मोठा स्तूप आहे आणि तो इसवी सनाच्या 8व्या ते 9व्या शतकात बांधला गेला. आणि इसवी सन 1991 साली युनेस्कोने बोरोबुदूर जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेलं आहे. त्यानंतर आपण भारतीय मूर्तिविज्ञान याविषयीची माहिती बघू. बघा इसवी सन 1ल्या शतकात भारतामध्ये मूर्तिविज्ञानाचा पाया घातला असं म्हटलं जातं. आणि प्रामुख्याने मथुरा शिल्पकला जी भारतामध्ये उदयाला आली या शिल्पकलेतूनच भारतामध्ये मूर्तिविज्ञानाला सुरुवात झालेली आहे. आता मूर्तिविज्ञान म्हणजे काय तर भारतामध्ये विविध देवदेवतांच्या मूर्त्या किंवा स्टॅच्यू तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचा इतिहास आपण इथं अभ्यासणार आहोत. बघा इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये भारतामध्ये गांधार शिल्पकला उदयाला आलेली आहे. आणि या गांधार शिल्पकलेवर ग्रीक आणि पर्शियन या लोकांचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. कारण अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ही शिल्पकला उदयाला आली असं दिसून येते. त्यानंतर इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात कुशाण काळामध्ये
भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया रचला गेला असं दिसून येतं. याचं कारण असं आहे की कुशाणांच्या काळामध्ये नाण्यांवर देवदेवतांच्या प्रतिमा कोरल्या जाऊ लागल्या आणि हे प्राथमिक सुरुवात आपल्याला या मूर्तिकलेची दिसून येते. परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजेच गुप्तांच्या काळामध्ये मात्र भारतीय मूर्तिविज्ञानाचे अनेक नियम आणि मापदंड तयार झालेले आहेत आणि विशिष्ट नियमाचा विचार करून मूर्तिकला तयार केल्या जाऊ लागल्या. त्यामध्ये प्रामुख्याने इसवी सन 9 ते 13व्या शतकात भारतामध्ये कांस्यमूर्ती घडवण्याची प्रथा सुरू झालेली आपल्याला दिसते आणि त्यामध्ये अनेक देवदेवतांच्या मूर्त्यांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने शिव म्हणजेच भगवान शंकर, पार्वती, नटराज. बघा नटराज इथं चित्र दाखवलेलं आहे. नटराज हे नृत्याचं चित्र असलेलं आपल्याला दिसतो. असं म्हटलं जातं की शिवतांडव करत असताना अशा प्रकारचं नृत्य तत्कालीन काळामध्ये अस्तित्वात असलेले दिसून येतं. यासोबतच लक्ष्मी आणि विष्णू इत्यादी हिंदू धर्मातील देवदेवतांच्या मूर्ती तयार व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण बघू स्थापत्य आणि शिल्पकला. बघा भारतामध्ये अनेक वर्षापासून स्थापत्य आणि शिल्पकला अस्तित्वात होती. याचा इतिहास आपल्याला या मुद्द्यांमध्ये अभ्यासायला मिळतो. यामध्ये प्रामुख्याने लेणी, मंदिर, मुस्लिम स्थापत्य कला शैली आणि इंडो गोथिक कला शैली यांचा समावेश होतो. यामध्ये आपण प्रथम बघू लेणी. बघा भारतात लेणी कोरण्याची सुरुवात हे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये झाली असं मानल्या जातं आणि तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचं एकत्रित उदाहरण आपल्याला दिसून येते. या लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे भव्य असे प्रवेशद्वार. बघा चित्रामध्ये अजिंठा लेणी येथील लेणे क्रमांक 19 दाखवलेला आहे. या लेणीतील प्रवेशद्वार बघा किती भव्य असं दिसतंय आणि हेच या लेण्यांचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. यासोबतच आपण जेव्हा या लेण्यांमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या लेण्यांमध्ये आतील खांब ज्या विशिष्ट आकाराचे कोरीव स्वरूपाचे आपल्याला दिसतात, हे सुद्धा या लेण्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर या लेण्यांमध्ये मूर्ती कोरलेल्या आहेत, त्यानंतर चित्रकामसुद्धा केलेलं आहे आणि हेच या लेण्यांचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. उदाहरण म्हणून आपल्या महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ यांचे चित्र इथं समोर दाखवलेलं आहे. बघा अजिंठा येथील लेणे क्रमांक 19च्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारचे लेणं हे कोरलेलं आहे याविषयी माहिती मिळते. त्यानंतर वेरूळ येथील जे कैलास मंदिर आहे याच्या माध्यमातून सुद्धा तत्कालीन काळामध्ये लेणी किती ऐतिहासिक वारसा हा आहे याची माहिती आपल्याला मिळते आणि हा ऐतिहासिक वारशाचा विचार करूनच जागतिक वारसा संघटनेनं इसवी सन 1983 जागतिक वारशाचा दर्जा यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण बघू मंदिरे. बघा भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सन 4थ्या शतकात झालेली आपल्याला दिसून येते आणि प्रामुख्याने मंदिर स्थापत्याची सुरुवात भारतामध्ये गुप्तांच्या कालखंडामध्ये झाली असं मानल्या जातं आणि गुप्तांच्या कालखंडामध्ये इसवी सन 4थ्या शतकामध्ये जे मंदिर स्थापत्याला सुरुवात झालेली आहे त्याचं स्वरूप अगदी आपल्याला कसं होतं याची माहिती समोर दिसते. बघा त्याचं प्राथमिक स्वरूप हे फक्त गाभारा आणि 4 स्तंभांची ओसरी एवढंच त्याचं स्वरूप होतं.
म्हणजे चौथ्या शतकामध्ये जे मंदिराला सुरुवात झालेली आहे त्याचं स्वरूप फक्त गाभारा आणि 4 स्तंभ आणि ओसरी एवढंच याचा प्रकार दिसतो. ओसरी म्हणजे एक समोरचा स्पेस जो रिकामा असतो. परंतु इसवी सन याचा संपूर्ण विकास मंदिराचा आता आपण बघतोय की मंदिराचं स्वरूप बघा, 4 भिंती आणि नुसतं ओसरी नाही तर मंदिराला विशिष्ट अशा प्रकारचे कळस आणि विशिष्ट अशा प्रकारची डिझाईनसुद्धा तयार केलेली दिसते. पण याची सुरुवात का लगेच झालेली आहे का? नाही. तर असं म्हटलं जातं की चौथ्या शतकात जरी मंदिर स्थापत्याला सुरुवात झाली असली तरी त्याचा संपूर्ण विकास व्हायला जवळपास 8व्या शतकापर्यंत आपल्याला जावं लागलेलं आहे. म्हणजे चौथ्या ते 8वं शतक म्हणजे 400 वर्षाचा कालखंड हा मंदिर स्थापत्याचा संपूर्ण विकास व्हायला लागलेला आहे. आणि जो 8व्या शतकामध्ये मंदिर कलेचा संपूर्ण विकास झाला याचं उदाहरण म्हणून आपल्याला वेरूळ येथील कैलास मंदिर याचं सांगता येते. त्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा विविध प्रकारचं स्थापत्य शैली उदयाला आलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये उदाहरण म्हणून आपल्याला पहिलं सांगता येतं शिखरांचे मंदिर शैली उदयाला आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार त्यामध्ये उत्तर भारतामध्ये जे मंदिर उदयाला आलं त्याला नागर संस्कृती असं म्हणतात. बघा इथं चित्र दाखवलेलं आहे. यामध्ये कळसाची रचना कशा प्रकारे आहे याविषयीची माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये सुद्धा एक नवीन मंदिर शिल्पकला उदयाला आलेलं आहे. ते द्रविड शैलीचे गोपूर म्हणून ओळखल्या जाते. बघा इथं चित्र दाखवलेलं आहे. त्यानंतर शिखरांच्या मंदिरावरून उत्तर भारत आणि दक्षिण भारतामध्ये ज्याप्रमाणे नागर संस्कृती आणि द्रविड संस्कृतीचे मंदिरं उदयाला आले तशाच प्रकारे यांच्या मिश्रणापासून जे एक नवीन मंदिर स्थापत्य शैली उदयाला आली त्याला वेसर संस्कृती मंदिर शैली असंही म्हणतात. आणि तुम्हाला आता सांगितलं आहे की वेसर शिल्पकला जी आहे ही उत्तर व दक्षिण भारतातील मंदिर यांचा मिश्रणाच्या माध्यमातून ही कलाशैली निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर भूमिज मंदिर कला बघा, अगदी लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. उदाहरणार्थ आपल्याला सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर म्हणून सांगता येते. त्यानंतर भारतातील मुस्लिम स्थापत्य शैली बघा, तुम्हाला माहीत आहे की भारतामध्ये अगदी देखण्या वास्तूंची निर्मिती मुस्लिम कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये पहिला आपण बघणार दिल्लीजवळ मेहरौली या ठिकाणी जो कुतुब मिनार आहे हे एक जगप्रसिद्ध उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं. आपल्याला माहीत आहे की कुतुबुद्दीन ऐबक इसवी सन 12व्या शतकामध्ये यानं दिल्ली या ठिकाणी कुतुब मिनार बांधायला सुरुवात केलेली आहे. आणि एवढी भव्य अशी इमारत आहे, परंतु ते बांधण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्यामुळं त्याचं जे कुतुब मिनार बांधण्याचं जे कार्य आहे त्याच्यानंतरचा जो शासक आहे अल्तमश यानं कुतुब मिनाराचं बांधकाम हाती घेऊन ते पूर्ण केलेलं आहे. आणि आज कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार म्हणून याचा उल्लेख केला जातो. त्याची उंची साधारणतः 73 मीटर आहे आणि 73 मीटर म्हणजेच 240 फूट आहे. बघा, एवढी भव्य अशी उंच अशी मिनार आहे. आणि ज्या ज्या वास्तुकलांचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून याचा समावेश केलेला आहे. इसवी सन 1993 मध्ये याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केलेला आहे. त्यानंतर आग्रा येथील ताजमहल,
बघा, मुघल सम्राट शहाजहान याने त्याची बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की मुस्लिम स्थापत्याचं एक सुंदर उदाहरण म्हणून या ताजमहालचं सांगता येतं. आणि जगात 7 आश्चर्यांमध्ये आपल्या ताजमहालचा समावेश होतो. ही भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय अभिमानाची बाब असलेली आपल्याला दिसून येते. याचं सौंदर्य लक्षात घेऊन जागतिक वारसा स्थळांमध्ये याचा 1983मध्ये समावेश केलेला आहे. त्यानंतर विजापूर येथील गोलघुमट. बघा, इथं गोलघुमट याचं चित्र दाखवलेलं आहे. महम्मद आदिलशहाची ही कबर आहे आणि इसवी सन 17व्या शतकामध्ये ही बांधलेली आहे. अत्यंत भव्य अशी ही इमारत आहे आणि या इमारतीला गोलघुमट हे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल असा सज्जा आहे. या सज्जात जर आपण उभं राहून काहीतरी आपण कुजबुजलं किंवा अगदी लहान आवाजामध्ये जर आपण बोलण्याचा प्रयत्न केला तरी तो आवाज सर्वत्र ऐकू जातो. आणि दुसरं असं वैशिष्ट्य आहे की जोरात टाळी वाजवली तर तिचा प्रतिध्वनी आपल्याला पुन्हा ऐकू येतो. अशा प्रकारे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याला या विजापूरच्या गोलघुमट या स्थापत्यशैलीचं सांगता येतं. त्यानंतर भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली आणि या ब्रिटिशांच्या काळामध्ये भारतामध्ये एक नवीन स्थापत्यशैली उदयाला आली. तिला इंडो गोथिक स्थापत्यशैली असं म्हणतात. आपल्याला माहीत आहे की भारतात ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी भारतामध्ये नवीन स्थापत्यकला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येतं. त्यांनी जी स्थापत्यकला शैली विकसित केली त्यालाच इंडो गोथिक स्थापत्यशैली असं म्हणतात. तुम्हाला माहीत आहे की 1757च्या काळामध्ये प्लासीचं युद्ध झाल्यानंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर भारतामध्ये त्यांनी आपल्या सत्तेचा विस्तार करायला सुरुवात केल्यानंतर भारतामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या इमारती बांधायला सुरुवात केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने चर्च, सरकारी कचेऱ्या म्हणजेच कार्यालये, निवासस्थाने म्हणजेच मोठमोठ्या पदाधिकारी राहण्याची व्यवस्था, त्यानंतर रेल्वे स्टेशन यासारख्या इमारती त्यांनी बांधलेल्या आहेत. आणि ही एवढी उत्कृष्ट रेल्वे स्टेशनसुद्धा त्यांनी बांधलेलं आहे. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्या मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस हे सांगता येतं. हे जागतिक युनेस्कोच्या संघटनेनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये इसवी सन 2004मध्ये याचा समावेश केलेला आहे. त्यानंतर आपण बघू भारतातील ललित किंवा अंगिक कला परंपरा. त्यातील आपण प्रथम बघू लोककलेच्या परंपरा. तुम्हाला माहीत आहे की भारतामध्ये विविध जाती धर्म पंथांचा म्हणजे धार्मिक बाबतीत विविधतेने नटलेला भारत आहे आणि त्यामुळं भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. या लोकपरांमध्ये प्रामुख्याने आपल्याला लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्य यांचा समावेश होतो. तशाच प्रकारे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोककलेच्या अनेक किंवा विविध परंपरा अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसून येतात आणि या परंपरा धार्मिक व सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक असतात. कारण या लोककलांचं जे प्रतिबिंब आहे यातून प्रामुख्याने धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा समावेश होत असतो. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोळी नृत्य, तारपा नृत्य, दशावतार, पोवाडा, कीर्तन, जागर, गोंधळ इत्यादींचा समावेश होतो. तुम्हाला माहीत आहे की दशावतार म्हणजेच ईश्वराचे 10 अवतार मानून लोकांचं करमणूक करण्याचा प्रयत्न
केला जातो। यामध्ये दश म्हणजे 10 आणि जे 10 अवतार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की या 10 अवतारांवर आधारित जे नाटकांचं सादरीकरण केलं जातं त्याला दशावतारी नाटके असं म्हणतात। त्यानंतर पोवाडा। तुम्हाला माहीत आहे की वीर पुरुषांच्या स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचं आवेशयुक्त व स्फूर्तिदायक भाषेत जे कथन केलं जातं त्याला पोवाडा असं म्हणतात। उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञानदास या कवीनं अफजल खानाच्या वधाविषयीचा रचलेला आणि संत तुलसीदास यांनी रचलेला सिंहगडच्या लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे। यासोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मल्लिका अमर शेख यांनी अनेक पोवाडे लिहिलेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर कीर्तन बघा, कीर्तनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करण्याचं कार्य मध्ययुगांमध्ये संत परंपरेनं केलेलं आपल्याला दिसून येतात आणि महाराष्ट्रामध्ये संत नामदेव हे आद्य कीर्तनकार म्हणून ओळखल्या जातात। अशा प्रकारे जागर आणि गोंधळ यांच्या माध्यमातूनही लोकपरंपराची संस्कृतीचं दर्शन आपल्याला होत असतं। त्यानंतर आपण बघणार आहोत अभिजात कलेच्या परंपरा। बघा, भारताला अत्यंत समृद्ध असा हा वारसा मिळालेला आहे। उदाहरण म्हणून आपल्याला नाट्यशास्त्र या ग्रंथाचं सांगता येतं। तुम्हाला माहीत आहे की नाट्यशास्त्र हा ग्रंथ अगदी प्राचीन काळातील असून या ग्रंथांमध्ये सर्वात प्रथम कलांचा सविस्तर उहापोह करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मागच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं की 9 रसाचं जे वर्णन आहे त्या 9 रसाचं वर्णन या नाट्यशास्त्र याच ग्रंथांमध्ये केलेलं आहे। रस म्हणजे भाव। आणि आपण काल बघितलं होतं की कोणतेही कथा, कादंबरी, नाटक किंवा कोणतंही साहित्य जर कोणत्याही भाषेमध्ये लिहिलं गेलं असेल तर त्यामध्ये कोणता तरी भाव व्यक्त केलेला असतो आणि याचं वर्णन आपल्याला नाट्यशास्त्र या ग्रंथांमध्ये मिळतो। यावरून भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात कलांना किती महत्त्व आहे याचा इतिहासच नाट्यशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला मिळतो आहे। भारतीय लोकांचा बाहेरील लोकांशी जेव्हा संपर्क आला त्या संपर्काच्या माध्यमातून अनेक शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या परंपरा भारतामध्ये सुरू झालेल्या आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये शास्त्रीय गायनाच्या 2 परंपरा आहेत। त्यातली पहिली आहे हिंदुस्थानी संगीत आणि दुसरं आहे कर्नाटक संगीत। बघा, या शास्त्रीय संगीतामध्ये गायन, वादन, नृत्य यांचा सुरेख मेळ आपल्याला दिसतो। याचं उदाहरण म्हणून आपल्याला उत्तर भारतामध्ये कथ्थक, महाराष्ट्रातील लावणी, बघा इथं चित्र दाखवलेलं आहे आणि यातून महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती अतिशय कशी लोकप्रिय झालेली आहे हे दिसून येते। यासोबतच ओडिशाचे ओडिशी, तामिळनाडूचे भरतनाट्यम, आंध्रचे कुचिपुडी, केरळचे कथकली, बघा इथं चित्र दाखवलेलं आहे। यासोबतच केरळचाच मोहिनी अट्टम या नृत्यशैलींच्या सादरीकरणात आपल्याला शास्त्रीय गायन, वादन, नृत्य यांचा सुरेख मेळ पाहावयास मिळतो। यासोबतच उपशास्त्रीय संगीतामध्ये लोकगीतांचा समावेश होतो। त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विविध ठिकाणी या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी संगीत नृत्याचे महोत्सव साजरे केले जातात आणि या संगीत महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातही रसिक इथं येत असतात। आणि त्यामध्ये उदाहरण म्हणून आपल्याला पुण्यातील प्रतिवर्षी सवाई
गंधर्व यांच्या नावानं होणारा संगीत महोत्सव. बघा, या संगीत महोत्सवामध्ये अनेक देशातील जे रसिक आहेत ते आवडीनं सहभागी होत असतात. आणि अलीकडच्या काळात भारतीय संगीतामध्ये एक नवीन अभिनव प्रयोग करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उदय शंकर यांचं नाव घेतल्या जातं, कारण उदय शंकर यांनी भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये पाश्चात्य संगीत, पाश्चात्य नृत्य यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आणि त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील नाट्य परंपरा यांचा मेळ साधला. आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्याच्या विविध शैलींनाही स्थान दिलेलं आहे. आणि भारतीय ललित कलांच्या सादरीकरणाचे क्षेत्र अशा तऱ्हेने विस्तारलेले आपल्याला दिसून येते. आणि ही गोष्ट भारतीय दृककलांच्या क्षेत्रातही सातत्याने घडत असलेली दिसून येते. यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे 4.4 कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. यामध्ये प्रथम आपण बघू कला. बघा, कला ही एक ज्ञानशाखा आहे. यामध्ये संशोधन आणि व्यवसायाच्या अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होतात. मग कला जर आपण आवड जोपासण्याचा प्रयत्न केला तर आवड जोपासण्याच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारच्या रोजगाराच्या, नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संधी निर्माण होतात, यासाठी उदाहरण म्हणून आपल्याला पहिलं सांगता येतं पत्रकारिता. बघा, कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही चांगल्या प्रकारचं कार्य करू शकतात. त्यानंतर दुसरं आहे इतिहास तज्ज्ञ. इतिहास तज्ज्ञ म्हणून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारच्या व्यवसायाच्या संधी मिळू शकतात, कारण कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग असते. त्यामध्ये वस्तूंच्या खरेदी विक्री ठरवण्यासाठी, त्या वस्तूंचं मूल्य ठरवण्यासाठी ती कला किंवा ती वस्तू ओरिजिनल आहे की नाही किंवा आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला जातो, हे निरीक्षण करण्यासाठी किंवा त्या वस्तूंची पारख करण्यासाठी आपल्याला इतिहासाचा सखोल अभ्यास करणं आवश्यक असते. आणि हा इतिहास तज्ज्ञ म्हणूनही आपल्याला चांगल्या प्रकारच्या कलेच्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते. त्यानंतर संग्रहालय व अभिलेखागार येथे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते. यामध्ये आपल्याला माहीत आहे की सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सध्या सांस्कृतिक पर्यटन ही एक नव्याने विकसित होत जाणारी संकल्पना आहे. आणि आपण बघितलं की सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करत असताना कशा प्रकारच्या व्यवसायाच्या संधी निर्माण होत आहेत. त्यामध्ये संग्रहालय आणि अभिलेखागार, माहिती आणि ग्रंथालय, त्यासोबतच पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही अतिशय महत्त्वाची क्षेत्रे आहेत. यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारच्या व्यवसायाच्या संधी निर्माण करता येतात. त्यानंतर आपण बघू उपयोजित कला. बघा, उपयोजित कलेचा हेतूच हा असतो की प्रामुख्याने उपयुक्तता किती आहे. वस्तूची उपयुक्तता जास्त असेल तर ती वस्तू उपयोगी आहे असं म्हटल्या जाते. आणि म्हणून रसिकांनी स्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते. आणि उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणे म्हणजेच उपयोजित कला. आणि बघा, उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास कला क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. तुम्हाला माहीत आहे की समाजामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय असतात. त्यामध्ये फक्त प्रशिक्षित आणि कुशल व्यक्तींची मोठ्या प्रमाणात आवश्यकता
असते आणि ज्या ज्या व्यक्ती प्रशिक्षित आणि कुशल असतील, म्हणजेच विशिष्ट असा व्यवसायाचं त्यांनी जर प्रशिक्षण घेतलेलं असेल, तर नक्कीच तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या ज्या अनेक संस्था आहेत यांच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होतो आणि भारतामध्ये विविध प्रकारच्या अशा शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. त्यामध्ये गुजरात येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद ही एक अशी संस्था आहे. ही संस्था जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक अशी मानल्या जाते आणि या संस्थेने सन 2015मध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. त्या माध्यमातून आपल्याला घरी बसूनसुद्धा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो आणि चांगल्या प्रकारे व्यवसायाच्या संधी आपण प्राप्त करू शकतो. उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र. बघा, त्यानंतर घराची सजावट व सजावटीच्या वस्तू, कला दिग्दर्शन, उदाहरणार्थ चित्रपट आणि टी व्हीवरील जे कार्यक्रम असतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते. त्यानंतर प्रकाशन व मुद्रण, बघा पुस्तकांचे प्रकाशन केलं जातं, त्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं नोकरी मिळू शकते. काही वर्तमानपत्रे असतात, नियतकालिके असतात, यांची मांडणी करत असताना किंवा निर्मिती करत असताना विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. त्यानंतर विविध क्षेत्रातील जाणकार म्हणूनही तुम्हाला नोकरी मिळू शकते. उदाहरणार्थ तुम्हाला विशिष्ट अशा क्षेत्रांची जर माहिती असेल, उदाहरणार्थ सजावट, सुलेखन, भेट कार्ड बनवणे, आमंत्रण पत्रिका बनवणे आणि वैयक्तिक लेखन सामग्री गोळा करणे, भेटवस्तू इत्यादींच्या माध्यमातून तुम्हाला समाजामध्ये चांगल्या प्रकारच्या नोकरीची संधी मिळू शकतात. यासोबतच स्थापत्य व छायाचित्रण, तुम्हाला माहीत आहे की आपण मूर्तिकला कशा प्रकारे भारतामध्ये विकसित झाली त्याची माहिती अभ्यासलेली आहे. आणि आजकाल चांगल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपण छायाचित्रण किंवा फोटो काढून किंवा सेल्फीच्या माध्यमातून ही आवड आपण जपू शकतो. आणि सध्याच्या काळात संगणकावर तयार केली जाणारी जी स्थिर आणि चलत चित्रे आहे किंवा नक्षी आणि आरेखने वापरली जातात ती सुद्धा उपयोजित कलेचाच भाग आहे. याविषयी अत्यंत विस्तृत अशी यादी आपल्याला दिली जाते की त्या माध्यमातून आपल्याला रोजगाराच्या संधी निर्माण होतात. यामध्ये प्रामुख्याने दागदागिने, मौल्यवान धातूंच्या कलावस्तू, रंगीत नक्षीची मातीची भांडी, बांबू आणि वेताच्या वस्तू, काचेच्या कलापूर्ण वस्तू, सुंदर कापड आणि वस्त्रे इत्यादींची निर्मिती, अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला व्यवसायाच्या संधी निर्माण होतात. यासोबतच बौद्धिक पातळीवर एखादी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत, उदाहरणार्थ एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा रॉ मटेरियलचा वापर करून एखादी वस्तू निर्माण केली जाते, तिथपासून तर पूर्ण वस्तू तयार केल्यानंतर म्हणजेच ती वस्तू मार्केटमध्ये येईपर्यंत त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे विभाग स्थापन केल्या जातात आणि ते विभाग म्हणजेच विविध प्रकारच्या नोकरी आपल्याला तिथं मिळू शकतात. इथं उदाहरण म्हणून आपल्याला क्वालिटीचं सांगता येतं. याच्यामध्ये कंपनीमध्ये आपल्याला क्वालिटी म्हणून सुद्धा चांगल्या प्रकारचं नोकरी मिळू शकते. अशा प्रकारे आपण जर या क्षेत्रातील प्रक्रियांचा प्रत्येक टप्प्याचा विकासाचा इतिहास जर आपण अभ्यासला तर प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात कला वस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेच्या औद्योगिक सांस्कृतिक परंपरांच्या इतिहासाचाही अंतर्भाव केला जातो. अशा प्रकारे आपल्याला भारतीय कलांचा इतिहास याविषयी माहिती सांगता येते. पुढील पाठामध्ये आपण पुढील विषयांची माहिती अभ्यासणार आहोत.